या दिवसात गरमागरम चहा पिण्याची मज्जा काही औरच आहे, नाही का? आणि त्यात गवती चहा असेल तर विचारूच नका. मग काय, तुम्ही पाहू शकता हे जे चहासाठी जे दूध वापरलेले आहे ते किती घट्ट आहे. चहा झाल्यावर पण चहा सुद्धा घट्ट आहे. तर कशामुळे? तर या चितळेच्या टी स्पेशल मिल्क या दुधामुळे. हे दूध इतर दुधांपेक्षा खूप जास्त घट्ट असते. बाहेर दुकानांमध्ये जे मोठे मोठे येवले चहा किंवा एक वेगळ्या फ्रँचायझीज वाले आहेत ते हेच दूध चहासाठी फक्त वापरतात. आणि तुम्ही पाहू शकता दूध पण किती घट्ट आहे. या घट्ट दुधामुळेच त्या चहाला वेगळीच चव येते आणि आपण म्हणतो आपला असा चहा घरी का होत नाही. तुम्ही किती चहा पावडर वापरा, काही करा, पण ती टेस्ट येत नाही. बघा, छान असा संध्याकाळी मी चहा एन्जॉय केला. या दोन चिमुकल्या बघा, या चिमुकल्या मला रोज संध्याकाळी टीचर म्हणून आवाज देतात. या आधी माझ्या शाळेमध्ये स्टुडंट होत्या. त्यांना मला पाहताच इतका आनंद होतो. मला बघून इतक्या उड्या मारू लागतात आणि मलाही त्यांना बघून आनंद होतो. बघा ना, बालपण किती सुरेख असते, नाही का? स्कूलमध्ये आज टॉपिक होता आयडेंटिफाय युअरसेल्फ. या टॉपिकमध्ये मुलांना योग्य त्या वयात आपण गर्ल आहो का बॉय याची समज आणि खूप गरजेचं आहे बरं का. कारण त्या प्रकारे मग तुमच्या ह्या बॉडीवर तुम्ही कुठले क्लॉथ्स घातले पाहिजे, काय वेअर केले पाहिजे हे त्यांना क्लिक होते. आणि हे त्यांना योग्य त्या वयात समजलं की खरंच पुढच्या दृष्टीने पण खूप गरजेचं आहे, नाही का?